जर तुम्ही सीईटी देणार असाल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह झालाच पाहिजे. आता जो तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन दिसत आहे तो पॉज करा आणि सॉल्व्ह करा. तुमचं जे आन्सर आलेलं आहे नक्कीच कमेंट करा. चला तर मग पाहू तुम्ही जे आन्सर फाइंड केलेलं आहे ते करेक्ट आहे की नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलेला आहे आणि टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स काढायचं आहे. मग यासाठी आपल्याला यूज करायला लागणार आहे पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी. कारण आपल्याला माहिती आहे की पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सीचा अर्थच असा आहे की व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स किती आहे टोटल व्हॉल्यूम पैकी. तर चला पाहू क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड काढायचा आहे आणि पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी एफसीसी साठी कारण मेन्शन आहे एफसीसी तो आहे 74%. तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड म्हणजे टोटल व्हॉल्यूम पैकी 74% ऑक्युपाइड आहे. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 74% म्हणजे 74/100 हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर आन्सर आलेला आहे 3.848 इंटू 10⁻⁻23 सेंटीमीटर. फॉलो फॉर नेक्स्ट 1 मार्क.